महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. म्हणजे 2 दिवसांनी स्वागत आहे. हे बघा आमच्या घरात लाईट गेली बरं का. विनोभाऊने चार्जिंग कुठं लावली होती बघा, गाडीला चार्जिंग लावली होती. मोबाईल फुल डाऊन झाला आहे त्याचा. आणि मी तर आधी झोपतोय, पिन लावून देतो. मोबाईल फोटो का काय हो 100% होतो बरोबर त्याचा. आणि मम्मीला मस्त गॅस बनवले. संदीप भाऊ त्यांना बॉम्बिल बनवून राहिला वाटतं. आता बोंबलाची चटणी बनवणार आहे. ते असे भाजून घेतले. आता बोंबील जास्त आवडतं घरामध्ये. बघा मेथीची भाजी कुठे गेली. बोंबील येते का ना, मेथीची भाजी बनवली आहे. परत काय ही भेंडी आहे आणि मेथीची भाजी दाखवली का नीट तू. मग तू आता बोलली नाही मेथीची भाजी भेंडीची भाजी. ती कोणची मेथी. तर आता बोंबलाची चटणी बनवायची, भारी लागते हो खायला. बघा ना, पण भाजून करते मम्मी. मग काय लगेच तुटले जाते का कुरुम कुरुम. नाही म्हणजे वास वगैरे याचे भाजते ना, फुलले नंतर चावला त्रास होतो. काहीच त्रास होत नाही, कळलं तुला. आता मग कसं वाटणार, मिक्सर मध्ये वाटणार का. नाही तर बघ त्या खलबत्त्यामध्ये. वा या खलबत्ता. लाईट गेली ना बाबा. लाईट गेली ना आमची आज. काय माहिती आज शनिवार नाही पण लाईट गेली आज. इथं सारखीच लाईट जाते इथं. काय आहे ते बरं आता. ते बघ खिडकीवर काय आलं. काढायचे आपले 4-1 महिने. खिडकीवर बघ काय आलं. ते आपलं काय म्हणते गिन्नी गवत आहे गायांचं. आम्ही गिन्नी गवतले कापले नाही का मम्मी. आम्ही आमचे हात पण कापून गेले त्यासोबत. तेव्हा आमचं काही युट्यूब चॅनल वगैरे काय नव्हतं. माझे मुलाला लहान होते तेव्हा त्यांनी इकडे पिऊ इकडे. आणि मी पिऊला अशी पुढे जाऊन देत नाही, ती काय पण खाती ना. तिकडे चालली होती तिला. आणि खूप दिवसांनी आदित्यने तुमचं स्वागत केलं. खूप दिवसांनी नाही, 2 दिवस. कालच पारशी व्हिडिओ सोडले, काल नव्हते सोडले होते. 2 दिवसाचा गॅप आहे. अगं बाई ना आमच्याशी हे पाय नाही चपला चिखलाने भरायचं नाही का मम्मी. चिखलाने भरायचे. आता निस्ता टोला चिखलाचा भरायचा. एवढं चिखल लावून यायचे. तेव्हा मी त्यांना पॅरिगॉन चप्पल, तेव्हा पॅरिगॉन चप्पलला पण पैसे नसायचे माझ्याकडे. किती भेटायचे मम्मी. 110 रुपयाला ना. 110 रुपयाला. तेव्हा तेवढे पण पैसे नसायचे. 110 रुपये किती महाग होते. आणि मी तिकडे राहायला कशी गेले होते सांगते मी. का तिथं भाडं नव्हतं ना, तर तिथं गाया सांभाळायच्या होत्या मला. तर म्हणलं ठीक आहे, गाया सांभाळून काय भाडं तर नाही भरायचं. त्याच्यामुळं मी पोरांना घेऊन तिकडे गेले होते राहायला. तर पोरांना काही जमलंच नाही तिथं. जमलंच नाही. हप्तावर राहिलं मी मम्मीच्या माग लागलो फार. नाही बाई तिथं पाणी चांगलं नव्हतं ना. पाणी चांगलं नव्हतं. अहो डोक्याला साबण लावायचं नुसतं. फेस सुद्धा होत नव्हतं नाही का मम्मी. म्हणजे पाणी खूप खराब होतं तिथलं. इतकं खराब का वास. आणि तसं म्हणायला भारी होतं वातावरण मस्त की. डाळिंबाचा बाग होता समोर. इतकं छान वातावरण होतं ना, मस्त डाळिंबाचा बाग होता तिथं. नारळाचे झाडं होते. मला लय आवडायचं. आणि मी किती स्वच्छ केलं होतं माहितीये. इकडून सार तिकडून सार, इथून झाडू मार तिथून झाडू मार. सकाळी उठलं का तेच काम असायचे. घास कापायला गेले का पोरं. पण सकाळी लवकर उठून घास कापायला लागायचे. गायांना भूक लागायची लवकर उठून. आमचं होत नव्हतं. तुम्हाला सांगते तर घास कापायला गेलं का मला लय काळजी लागायची वाघाची. वाघ येतो का काय बाई म्हणायचे. भाड्यासाठी माझ्या पोरांना कशाला मी पुढे दुःखात ठेवू. त्याच्यामुळे मी काय तिथं राहिलेच नाही. पण आम्ही त्याच ठिकाणी आलो. आम्हाला त्या घर खोली मार्केट ती खोली परत दिली बरं का. नाही का त्यावेळेस. म्हणजे ती ना आता जवळजवळ 9-1 वर्षाची गोष्ट आहे ती. तर मी काय तिथं लय दिवस नाही राहिले, फक्त 9 दिवस राहिले. आणि 10व्या दिवशी ज्या घरातून गेले त्या घरात परत रिटर्न आले. तुम्हाला माहिती आहे कोणतं घर का. आपल्या विनूचं आणि संदीपचं लग्न झालं त्या घरामध्ये. म्हणजे आपलं जुनं घर बर का. तर त्या घरामध्ये मला खूप सुकून भेटलं. खूप म्हणजे खूप. त्या घराचं कौतुक करावं तितकं कमी आहे. वहिनी पाय होते त्यावेळेस. वहिनीला येतं ना गवत काढता नाही का. येतं ना मग गवत काढता येतं. आम्ही रोज अशा कोयत्याने हात कापून यायचो आमचे नाही का मम्मी. तिला घरी म्हशी आहे ना, तिला दूध बीत सगळं करता येतं. आम्हाला तर नाही बाबा दूध बीत काढता. जे आपल्याला येत नाही ते कशाला. त्यासाठी मी 2 म्हशी घेणार तिकडे गेल्यानंतर. घ्या ना वहिनीला येतं मस्त. तुला येतं ते दूध बीत काढता, आपल्याला नाही येत. पण म्हशीला ताकद लावा लागते. तुम्हाला तर माहितीये. गायांना कमी आमच्या शेजारीच म्हशी आहे तर लय ताकद लावा लागते. नाही बाई मम्मी भारी एखादा गोटा करून टाकूया समोर घरासमोर. करूया ना मग.
मस्त की मी तर मम्मीला पहिलाच म्हटलं आपण काहीतरी घ्यायचं नाही तर हे तरी घ्यायचं म्हटलं पण जो काळजी घेईल त्यांनी घ्यायचं, कारण की कुत्री घेतलेली तिची काळजी मलाच घ्यावी बघा बघा लागते. ती कडक कडक पळते. इकडे बघले त्याच्यामुळे काय जनावर घ्यायला माझ्यामध्ये काय काय म्हणते मी नाही पण म्हणू शकत नाही आणि हा पण म्हणू शकत नाही, कारण की बोंबील इकडे आले. तू लवकर इकडे ये. बोंबील तुम्हाला सांगू का जनावरांची लय काळजी घ्यावी लागते माहितीये. हे त्यांना बघा सगळं- मम्मीची स्पेशल चटणी बघा बोंबीलची. बोंबलाची चटणी करायची आपली मस्त पैकी. त्याचे तुकडे करणार, त्यात टाकणार. आता वेगळ्या पद्धतीने करते. ही बघा ही डंगरी कशी बघ. तसं नाही खरं सांगू का तुम्हाला, हेच नव्हतं माझ्याकडे तर काय? मी घेतलं हा, तर एक तेव्हा घेतलं. मी करायला लागले. मम्मी आपल्याला घ्यायचा माहिती ना तो अजून पाठ दिला नाही त्याने आपल्याला. हा तो चंदू धोत्रेने दे- भेटत दे. चंदू धोत्रे. चंदू धोत्रे आपले व्हिडिओ बघत असेल ना, कारण की तुम्हाला माहितीये मी ना तुमच्याकडून पाटा घेतला होता तर त्याचे मी पैसे पण नाही घेतले अजून, तुम्ही मला पाटा पण नाही दिला, हे लक्षात असू तो द्या. आम्हाला बोलत काळा दगड येतो येतो येतो. आता त्या गोष्टीला 7-8 वर्ष झाले ते काळा दगड अजून आला नाही. आणि किती वर्ष झाले, हा 7-8 वर्ष झाले बरोबर आहे. खरं म्हणजे आम्ही पण गेलो नाही त्याच्याकडे घ्यायला, नाही तर तो घ्यायला गेला काय लगेच देतो आम्हाला. हा हा आम्हीच गेलो नाही त्याकडे गेलो घ्यायला. गेलो का लगेच देतो. चांगला मुलगा आहे तो आणि खूप छान पाटे वरुटा बनवतो. त्याच्यामुळे घरी येऊन तुम्हाला सांगू का, मी तुमच्या संग बोलता बोलता खूप सारे मिरच्या टाकल्या होत्या, ते चिकट बनवलं असं तर पोरांनी मला लय बोलले असते. असं आहे. मम्मी पिऊ म्हणते बोंबील दे. आमच्या पहिल्यांदा लय तिखट बनवलं होतं मम्मीने झणझणीत. पहिल्यांदा चांगला बनवला, दुसऱ्यांदा तिखट झाला, तर त्यासाठी आपल्याला लसूण पण लागतंय. लसूण लागतंय बघा, अजून काय काय लागतं. लसूण आता लागतं. इतके काम आहे ना, आपल्याला नाश्ता पण द्यायचाय पोरांना, परत डबे भरायचे, खूप काम परत साईडवर पण जायचंय, साईडवर बांधकामाचं काम चालू आहे. जायचं, तिथं पण दिवसभर माझं इकडून तिकडून चालूच राहतं. दिवसभर चहा बनवायचं, सरबत बनवायचं, पाणी आणायचं, परत पाणी विटांना मारायचं, खूप सारे काम आहे. बघू सध्या काय- शकता मी कामावर जात असतो म्हणून जरा गोर आहे आणि ते उन्हात फिरते म्हणून ते जरा काळे पडले, पण काय नाही. मम्मीला मी 2-3 सगळ्या ठिकाणला आम्ही आमची जर राजावंश कंपनी ना 1 महिन्यासाठी दूध त्याच्या कंपन्यात पाठवणार आहे. 1 महिना डायरेक्ट गोरे होऊन येणार. नाही मी काही तुझ्या कंपनी वगैरे जाणार नाहीये. तर आपल्या घरासाठी थोडस काळं झालं तर काय हरकत नाही का वहिनी, बरोबर. दुधाच्या कंपनीत पाठवून द्या नाही का. तर मी काय करणार आहे माहितीये का, एकदा घराचं काम झालं का घराच्या बाहेरच नाही निघणार, मस्त झोपून राहणार बस. कोणीच मला आवाज द्यायचा नाही. हे काही यावं येईन ना. हा ही माझी पिऊ आवाज देईन मला. पिऊ. हळूहळू झुमरी बोंबील ती. बोंबील कडे पळते बरं का हा, ते. जीभ बघ कशी काढली जीभ, लय हुशार आहे. तिला ना आपण असं खेळवलं ना, काय काय झंटू रे नको ना रे ए, बघा. मार खाशील बर का ग. तर तुझं चालू आहे चपाती. वहिनी काय बोललीच नाही व्हिडिओ मध्ये बरं का. वहिनीने युट्यूबची व्हिडिओ पण काढली नाही त्यांच्या. कधी काढणार वहिनी. बघा बघा कशा बघते. माझ्या वेळेस मम्मी मला बोलली की युट्यूबची व्हिडिओ काढली नाही तर मी मम्मी तुला व्हिडिओ काय नाही काढली. सांगितलंय माहितीये का, करू तू तुझं काम चालू असलं का तुझी व्हिडिओ काढत जा. हा मस्त आहे की आरामशीर होत जाईल, पब्लिकला पण समजत जाईल. हो, रील स्टार काढायला लोकांना पण काय काम असतं जरा बरं नाही का. रील स्टार कायचं रील स्टार तुम्हाला सांगते तुमच्यासारखंच आहे. आदित्याला पण किती आवाज दिले आज 8:30 वाजल्यापासून. आणि हा काय हा तर तू काल 10 वाजता उठून आली होती, माझा स्वयंपाक चालू असताना माझी कोणी व्हिडिओ नाही काढती. काय सांगू तुम्हाला आता मी. काय वहिनी झोपून राहिली आदित्याला वाटते. आवाज दिला तरी तो 9-9:15 वाजता खाली भाऊजी आला. रोज झोपून राहत्या. ऐका माझा टाइम कितीचा आहे कामाला जायचा 10:30. नाही पण मम्मी पहिले लवकर तुम्ही उठून 8:30 ला सुटायचे. 1-2 आता वर्षापूर्वी. झोपतो 4ला म्हटलं कसं काय उठव 5:30 पण आहे. आता झोपतो 4ला म्हणून मी सांगते ना उठवतो 9ला 9ला माझ्याकडे कॅमेरा. आदित्य आहे ना पहिला इतका नियमाचा मुलगा होता ना, त्यासारखा फक्त नियम. हा त्यासारखा नियम सारखा कोणाचाच नव्हता. पण आता त्याच्यामध्ये नियम म्हणजे त्याला माहितच नाही कुठं मारावा. मम्मी माझा चॉकलेटी बॉय एकटाच हुशार मुलगा, अख्ख्या घरामध्ये हुशार मुलगा. तो आणि अजून हुशार हुशारच मुलगा. आहे. हुशार मुलगा एकटाच हुशार मुलगा. आणि हा विनय दादाच्या पायाला लागलाय ना, बघू रे भाऊ. हे बघा कुंकू लावतोय तो तो आहे त्याचा ना, पाय गाडीवरून त्या दिवशी पडला जाता जाता माझं लेकरं. या गाडीवरून पडला. स्कूट्या माहिती नाही, स्कूटी अशा गाड्या धोका देते, छोटे टायर असत्या ते स्लिप होत ते असत्या. काय झालं
तो चालला होता तिकडून. ते पण चौकात पडलाय. हा ना चौकात पडला. पण हसत्या का हो? हसत्या. माझ्या आईची कृपा आहे, माझ्या देवीची. माझ्या लेकराला काही नाही झालं, तेच मला भारी वाटलं. तर माझ्या आईचा असाच हात असावा. मी तुम्हाला ते सांगताना पण माझं मन भरून आलेलं आहे. आणि मी त्याला रोज सांगत असते विनू हळूहळू. त्या दिवशी मी नव्हते त्याच्या संग ना आणि विनू? मित्रांनो मागल्या पण पडलो होतो मी. तर लय वेळा पडल्या माझ्या तर माझा तेवढ्यात फुटलंय. हे बघा इथं गुडघ्यालाच लागले, इथं पण लागलं होतं. कारण हे छोटा मार परवडत नाही, ते जास्त लागलेलं परवडत. नाही छोटे लागले पण बाजूचं दुखतंय असं. मग तेच आता ते आवड झालं, मुक्का मार लागला तुला. चल मला नाश्ता दे. तर आपल्याला जायचंय साईट वरती. तर आपण साईट वर परत आता येऊ. मला जायचंय, एक माणसाला घेऊन जायचंय मला, हे एक माणसाला घेऊन त्या जायचंय. भावड्याला. कोण भावड्या आता? आमचा एक कारागीर, एक लेबर आहे ना, पार कळस वरून येतो हा ना बाई. 20-25 किलोमीटर. आता विषय काय झाला माहितीये का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आली होळी. होळी म्हणजे भैया लोकांचा आवडता सण आहे, म्हणून सगळे भैया लोक गेले होळीला त्यांच्या गावाला. म्हणून आमच्यापाशी कारागीर नाहीये, लेबर लोक नाहीये. तोच मोठा प्रॉब्लेम झाला. आणि खरं सांगू का, भैया लोक खूप चांगलं काम करत असतात बिचारे. म्हणजे त्यांना कामाची जास्त माहिती राहते. असं राहतं. मराठी पण काम करतात असं काही नाही. पण ते लोक नियम, टायमिंग टू टायमिंग. हा. त्यांचं टायमिंग असला ना 9-9:30 ला ते हजर राहणार कामावरती. आमच्या कारागिरीला आता वाजले किती बघा. आणि तसे आमचे कारागीर फक्त उशिरा 10 वाजून येतात. 5 मिनिटं झालेले. आता तो बिचारा लांबून येते म्हणून त्याला बोलणं तरी काय, आपण चाललं आणायला. नाही जाऊ आम्ही द्या. कोणत्याच कारागीर आपण कोणाला काही बोलत नाहीये, आपलं काम आपलं. चला मित्रांनो मग बाय. बाय बाय. बाय बाय.